वार्तांकन रोखठोक बातमी। उपळाई हद्दीतील तालुका माडा एडेश्वरी धाब्यावर अवैध मद्य विक्री सुरू असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला टोल फ्री क्रमांकावर मिळाली होती। या ठिकाणी कारवाईसाठी गेल्यावर धाबा मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी अंमलदारांसमवेत वाद घातला। त्यावेळी झालेल्या मारहाणीत उपनिरीक्षक अमित नागरे, अंमलदार युवराज टिळे हे दोघे जखमी झाले। जगदंबा व एडेश्वरी या धाब्यावर अवैध मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक त्या ठिकाणी गेले होते। त्यावेळी एडेश्वरी धाब्याचे मालक प्रमोद गोरे पाटील उर्फ गोट्या यांना पथकातील अधिकाऱ्यांसमवेत वाद घातला। राज्यात सगळीकडे धाब्यांवर मद्य विक्री, तरी आम्हीच दिसतो का, तुम्ही आमच्याच धाब्यावर कसं येता असं म्हणत तो यापूर्वी त्यांच्यावर विरुद्ध असे 2 गुन्हे दाखल आहेत। बुधवारी त्यांना गावातील नातेवाईकांना मित्रांना बोलावून गोंधळ घातला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लास्टिक पाईपनं मारहाण केली। तत्पूर्वी गोंधळ सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंमलदार मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढत होते। त्यांचा मोबाईल त्यांना काढून घेतला, तो परत दिलाच नाही। त्या ठिकाणी झालेल्या मारहाणीचे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। उपनिरीक्षक नागरे यांच्या डोक्याला जखम झाली आहे। मारहाण प्रकरणी संबंधितांविरोधात माडा पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद देत आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।